पिता याचितं देहिमदेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम अपवित्रो पवित्रो वा यस। हे किशनगड डम्पिंग ग्राउंड आहे। हा सगळा चुरा ग्रॅनाइटचा चुरा आहे। ग्रॅनाइटचा मार्बलचा चुरा आहे। अक्षरशः म्हणजे असं वाटतं बर्फाचे डोंगर आहेत आणि हिरवगार पाणी आहे। म्हणजे स्वित्झर्लंडचं लुक दिलेलं आहे। पण नो डाऊट आपल्या इंडियन लोकांनी देसी लुक इथे दिलेलं आहे। पिचकाऱ्या मारून मारून छानसं असं देसी लुक दिलं आहे। म्हणजे हा तुम्ही कितीही प्रयत्न करा, आम्ही स्वित्झर्लंडला गावठी स्वित्झर्लंड करूनच दाखवणार। असा कचरा वगैरे आहे, पिचकाऱ्या मारल्यात, गुटखे खाल्लेत, तरी त्यातल्या त्यात जेवढं चांगलं दिसतंय थोड्या दिवसांनी तेही खराब होणार आहे। बघूया। 4-4.5 तासाचा प्रवास करून आम्ही रणथंबोरला आलेलो आहे। आता इथे व्यवस्थित पधारिये। खूप छान हॉटेल आहे रे, खंबागणी। मस्त सुंदर हॉटेल आहे, एकदम भव्य दिव्य एकदम। धन्यवाद विनावळ, थँक्यू। हा एकदम राजवाड्यासारखी ट्रीटमेंट आहे। खूप सुंदर हॉटेल आहे, छान दिलेलं। अरे कौन सा वाला भरा हुआ है? ये नहीं है ना? सगळेजण एकदम रिलॅक्स झाले। काय कोण आहेत वेलकम करा? अरे वेलकम करायला कोण आहे? ओ माय गॉड, साक्षात भागोबा दादा वेलकम करायला उभा आहे। हे ठेव तिथे डेस्कवर ठेवून। सगळेजण रिलॅक्स मोडमध्ये आहेत। ॲक्च्युली प्रवास 4-4.5 तासाचा झाला आहे, त्यामुळे सगळे येस पुष्करवरनं आम्ही निघालो सगळं। आता हे सगळेजणांचे आधार कार्ड वगैरे मागतात। खूप सुंदर। आता बघू रूम कशा आहेत। रणथंबोरला आलो आहे आणि विणावळने जे हॉटेल दिलं आहे ना ते एवढं अप्रतिम आहे। इट्स काइंड ऑफ विला। मी बोलण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो। चला दाखवतो। रूम नंबर 202। येस। हॅलो। हा पडदा इथे काच आहे, डायरेक्ट बाहेरचं दिसतं। हा मला वाटतं वेटिंग रूम सारखा दिला आहे, थोडा मोठा दिला। मी इकडनं दाखवतो तुम्हाला। पूर्ण वेटिंग रूम केवढा मोठा। इथे हीटर पण दिलेलं आहे त्यांनी, सेंट्रलाइज AC सारखं आहे। वा खूपच मोठी रूम आहे। म्हणजे आपल्या मुंबईच्या घरामध्ये एवढा हॉल पण नसतो। अप्रतिम आहे। सोफा दिला आहे, बेड, TV, चहाचं पण मस्त मग बिग दिलेले आहेत। हा इकडनं बाहेरचा व्ह्यू, दुसरा व्हील आहे त्याचा व्ह्यू आहे।
अप्रतिम सुंदरच आहे. मोठा बेड आहे, स्पेशियस आहे एकदम. AC सेंट्रलाइज आहे. इकडे काहीतरी त्याचा स्विच आहे. सुंदर. हाय, इथे हा एरिया दिला, चेंजिंग एरिया बाथरूममधून आल्यावर. अप्रतिम. हा हा. आई ग, थँक्यू व्हेरी मच. आता उद्या सकाळी रणथंबोरची राईड आहे. 5चा वेकअप कॉल आहे. 6 वाजता हजर राहायचं आहे. 2.5 ते 3 तासाची राईड आहे. गणपती बाप्पा मोरया. अपेक्षा करतो की वाघोबा दादाचं दर्शन होईल. दादा जाम रुसलेला आहे, दिसत नाही. मी बांधवगडला गेलो, तिथे पण नाही दिसला. जिम कॉर्बेट पार्कला पण नाही दिसला. बघूया उद्या. अपेक्षा करतो की याच गोपुरामध्ये वाघोबा दादाचं दर्शन होईल. आता रॉयल कारभार आहे, रॉयल. तुम्ही मुंबईला असाल तर 35-40 डिग्री घामामध्ये, आम्ही इथे मस्त. AC नाही तरी पण एवढी थंडी आहे ना. जंगल आहे ना. कसं दिसतो मी रॉयल सूटमध्ये? आहा. जळतंय काहीतरी. हो, दिसतंय मला इकडनं. धूर पण आला. अरे 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 अरे. वा. म्हणून सांगतो वीणावळणी येत जा. मी काही पेड ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे. काय रे बाळा, बरोबर ना? कसं वाटलं? भारी ना. हां, मी त्यांना तेच सांगतो. बघा कसं आमचं पोरगं पण खुश आहे. मजा ना. चला, उद्या वाघोबा दादाचं दर्शन होईल. चला, गुड नाईट बोल. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. उद्या नशिबात असेल तुमच्या माझ्या तर याच गोपुरामध्ये वाघोबा दादाचं दर्शन होईल. बाय बाय.